हे रोल का सर एकीकडे तपोवनामधली वृक्षतोड जी आहे ती थांबवली पाहिजे अशा पद्धतीचा सूर जो आहे तो पर्यावरण प्रेमींचा आहे आणि दुसरीकडे सरकार मात्र या सगळ्या संदर्भात वृक्षतोड करण्यावरती ठाम आहे। तिथंच स्थानिक प्रशासन आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या सगळ्या संदर्भात उडी घेतलेली आहे। स्वतः अजित पवारांनी ट्विटरवरती ट्विट सुद्धा केलंय की अशा पद्धतीने वृक्षतोड करणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे, म्हणून आम्ही पर्यावरण प्रेमींच्या सोबत आहोत असा एक स्टँड जो आहे तो अजित पवारांनी घेतलेला आहे। खरं तर तपोवन येथे होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये तपोवन वनातली काही वृक्षतोड त्या ठिकाणी काही लोकांकडनं करण्याचा मानस त्या ठिकाणी आहे। तपोवन वनाची एक पार्श्वभूमी आहे। तपोवन म्हणजे साधू संत महंताचं तपश्चर्या करण्याचं ते ठिकाण आहे। झाडाखाली बसून तपश्चर्या करण्याचा इतिहास त्या ठिकाणी साधू संताचा आहे आणि ते तपोवन तोडून त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्था करण्याचा मानस हा सरकारचा आहे। पर्यायी जागा उपलब्ध असताना तपोवनातच करू नये अशी आमची भूमिका आहे, कारण ते अनेक वर्षापासूनची वृक्ष आहेत आणि काळाची गरज बघता भविष्यातल्या पिढीचा आपण विचार करता मला वाटतं वृक्ष संवर्धन करणं हे सरकारचंच नव्हे तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आमची भूमिका हेच आहे की त्या ठिकाणची वृक्षतोड न करता त्या ठिकाणी पर्यायी जागा जी उपलब्ध आहे त्या ठिकाणी साधू संतांची व्यवस्था करण्यात यावी। कारण प्रयागराज येथे कुंभमेळ्याला आम्हीही गेलो होतो आणि 30-40 किलोमीटर वरती चालत येऊन शाही स्नान केलेला तिथला अनुभव आमचा आहे। अनेक भाविक त्या ठिकाणी चालत येऊन शाही स्नान करत होते। आपल्या नाशिकमध्ये 10-15 किलोमीटरच्या अंतरावरती अनेक जागा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी आणि तपोवनाचं वृक्षण हे वृक्षतोड तात्काळ त्या ठिकाणी थांबवण्यात यावी। कारण वृक्ष संवर्धन करणं, वृक्ष जोपासणं, वृक्ष